नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव निलेश गंभीरे आहे. आपलं पहिलं एक चॅनल होतं यशोदीप करिअर अकॅडमी, पण त्याचा विषय असा झाला, थोडं त्याचा ईमेल रिकव्हर होत नसल्या कारणाने आपले बरेच दिवस व्हिडिओ पण मी अपलोड केलेले नाहीत. त्याचं कारणच ते होतं. मग आपण काय केलं, आता आता सध्याला आपण पाहिलं असेल की कोर्टचा पेपर झाला, कट ऑफचा तर व्हिडिओ टाकायचा होता आपल्याला. मग त्याच्यावर व्हिडिओ आपल्या पहिल्या चॅनलवर अपलोड होत नव्हता, म्हणून आपण हे चॅनल काढले. आता या चॅनलचं नाव आहे पुनर्जीवन अकॅडमी. तर सर्वांनी इथं सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि आम्ही कट ऑफचे व्हिडिओ टाकतो. आपण पहिल्या चॅनलला कट ऑफचे व्हिडिओ टाकलेले होते आणि ते एक पाहिलं ॲव्हरेज तर बरोबर कट ऑफ वगैरे आले होते त्याचे. तुम्हाला माहिती, तुम्ही पाहिलेले आहेत, आपल्या व्ह्यूज वगैरे खूप तुमच्या सपोर्टमुळे पुढे गेलेले आहेत. तर आता ह्या चॅनलला पण असा सपोर्ट करा आणि आम्ही जसं आमच्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं आम्ही मदत करूया तुम्हाला. तर आज आपण पाहणार आहोत आपलं 26 एप्रिल 2026ला कोर्टचा पेपर झाला. आता एक आठवडा झाला असेल. तर बऱ्याच मित्र परिवाराचं आपलं म्हणणं होतं की सर एखादा व्हिडिओ टाका, जेणेकरून आपल्याला टायपिंगला थोडीशी डिरेक्शन भेटेल, नाही का. सो आम्ही विचार केला की आपण पण आता युट्यूबला बरेच जणांनी टाकलेत कट ऑफचे व्हिडिओ, पण जे आपण अनालिसिस केले त्या बेसवर सांगू. आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला सर्वांना सांगतो, कट ऑफ एक्झॅक्टली कुणाला सांगता येत नाही, हे तुम्हालाही माहिती. फक्त एक आपल्याला दिशा भेटावी, जेणेकरून आपण पटकन आता काय टायपिंग चालू करावी की नाही करावी त्या तुम्हाला आयडिया येतील. त्यामुळे आपण एक अंदाज सांगू आपला. हे अंदाज पण स्वतःचा नसणार आहे, हे अंदाज पण आपण पाठीमागे जे पेपर झालेत आपले कोर्टाचे त्याच्यानुसार, त्याचे जे कट ऑफ लागलेत त्याच्यानुसार आपण सांगूया किती कट ऑफ, म्हणजे त्याच्या पुढे जे असेल तर त्यांनी टायपिंग चालू करायला काहीच प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. तर ओव्हरऑल बघितलं तर आपला 90 मार्काचा पेपर होता, 1 तास वेळ होता. तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल की पेपर खूप इझी होता, सोपा होता, कव्हर झाला, ओके, काय जे तुम्ही ऐकलं असेल, बरोबर. तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे, वेळ फक्त 1 तास होता. आणि माझ्या अंदाजे म्हणण्यापेक्षा मी पण पेपर सोडवलेला आहे, पण माझ्या दृष्टीने 1 तासामध्ये ज्याचं मॅथ चांगलं आहे त्यालाच पेपर कव्हर झालेला आहे. ऍव्हरेज मुलाला पेपर कव्हरच झालेला नाही, त्यांनी शेवटचे 1 तुक्के मारायचे म्हणून मारलेले. आणि ज्यांना पेपर कव्हर झालाय ती फक्त जनता 10%च असते, हे तुम्हालाही माहिती. आणि आता आपण सर्वजण म्हणतो पेपर इझी होता, पण पाठीमागला जे कोर्टाचा पेपर झालेला तो पण पेपर कोर्टाचे इझीच होते. 1च तास वेळ होता. पाठीमागला पेपर पण इझी होता, पण त्याचा देखील कट ऑफ फार 65च्या आसपास राहिलेला आहे त्याचा कट ऑफ. तो सोपा असून सेम ते हेच पेपर आहे. आपल्याला सवय थोड्या आयोगाची लागलेली की हार्ड पेपर येत असतात, पण कोर्टाचे लास्ट टाइमचा पण पेपर सोपा होता आणि ऍज कम्पेअर टू हे पण पेपर सोपाच आहे त्या मानाने. तर यामध्ये काय आहे, 2-3 फॅक्टर आहेत. जसं आपण म्हटलं होतं, एक काही फॅक्टर आहेत जे की कट ऑफ ठरवत असतात. कोर्टाचा कट ऑफ लागणार आहे ते, म्हणजे वेगवेगळे ऍस्पेक्ट असतात, पैलू असतात की बाबा ज्याच्यावर आपला कट ऑफ कमी किंवा जास्त लागतो. जे मी फॅक्टर म्हटले त्याबद्दल आपण थोडंसं एक 2-3 मिनिटात चर्चा करूया. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कमी याच्यात तुम्हाला सांगेल बाबा काय असेल, बरोबर की नाही. तर माझं पहिलं तर सांगणे की आता आपले 3 खंडपीठ आहेत, 3 बेंच आहेत, बरोबर. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघू एका मिनिटामध्ये की कुठल्या जागेला किती फॉर्म आले तर. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सगळे आकडेवारी बघूया, म्हणून तुम्हाला एक कंपॅरिझन आकडे पाहून कंपॅरिझन करता येईल, म्हणून तुम्हाला एक थोडे आकडे सांगतो. किती जागा आहेत, किती फॉर्म आलेले आहेत आणि एका जागेसाठी किती अर्ज आलेले आहेत, थोडक्यात आपण बघूया. म्हणजे तुम्हाला एक कंपॅरिझन केली की तुमच्या लक्षात येईल त्या गोष्टी. तर बघा, मुंबईला आपण राऊंड फिगर आकडे घेऊ, एवढं काही हे नाही. मुंबईला एक 70,000 फॉर्म आले. जागा किती मुंबईला? 830. आणि रेशो किती येत आहे तर एका जागेत 84. तसं पाहिलं परत नागपूर बेंचला किती येतात? 21,000 आलेले फॉर्म. जागा किती? 166. आणि अर्ज आलेले 126 एका जागेसाठी. संभाजीनगरला फॉर्म आलेले आहेत 37,000. जागा आहे 336 आणि अर्ज आलेले आहेत एके जागेस 111. हे जी रेशो आहे ते आपण कंपॅरिझन साठी काढलेला आहे. ह्या जागा इथं आणि हे फॉर्म आलेले तेवढे बेंच, वेगवेगळ्या बेंचला एवढे फॉर्म आलेले आहेत. तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं हे की तात्पर्य आहे की सगळ्यात कट ऑफ कमी लागेल मुंबईचा, त्यानंतर
कमी लागेल छत्रपती संभाजीनगरचा आणि नंतर लागेल नागपूरचा. बरं आता तुम्ही म्हणताल हा कट ऑफ सर किती लागेल एक्झॅक्टली, तुम्ही पण युट्यूबवर काय व्हिडिओ बघितले वेगवेगळ्या सरांचे, त्या सरांनी पण छान अनालिसिस करून सांगितलेले, मी माझ्या पद्धतीनं सांगेल. तर एक माझ्या दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा जे मी अनालिसिस केलंय तर ते तुम्हाला सांगतो. पाठीमागं 26-27 हजार फॉर्म आले, 137 जागेसाठी 127 समथिंग होते. तर त्यावेळेस 65च्या आसपास कट ऑफ लागला होता. आणि पेपर पण तुम्ही त्यावेळेसचा पण पेपर बघा, तेवढाच सोपा होता ज्यावेळेस आज कालचा जे 26 एप्रिलला पेपर झालाय तेवढाच सोपा आहे, बरोबर. तर मग आता कट ऑफ किती लागेल, तर एक माझ्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा सर्वात प्रथम उपस्थिती किती होती, काही चांगले मुलं आता मेन्स आलेले जवळ, मेन्सच्या डेट, त्यामुळं होम टाउन सेंटर आल्यामुळं मुलं गेलेले नाही चांगले रेस मधले, बरोबर. सेंटर दूर आले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर ज्याचं मॅथ कव्हर नाही झालं त्याला पेपर कव्हर झाला नाही, त्यांनी मग शेवटी कसंही पेपर सोडवला, बरोबर की नाही. परत आणखी त्याच्यात कॉम्प्युटरचं, ज्याने कॉम्प्युटरचं केलं नाही तिथं पण हार्ड गेले, म्हणजे एक 10 ते 15 मार्क जाणारे होते, ज्याचा चांगला अभ्यास आहे खूप त्यालाच आले ऍव्हरेज मार्क, म्हणजे पेपर कव्हर झाला आणि त्याला चांगले मार्क आले. आता खूप जणांचे मार्क चांगले पण आहेत, पण ते कसे बोटावर मोजण्यासारखे मार्क आहेत, बरोबर की नाही. आणि ऍव्हरेज मार्क म्हणजे बऱ्याच जणांना खूप कमी पण मार्क आलेले आहेत. तर एक आपल्याला आता सगळ्यात प्रायमरी आपलं गोल काय आहे, तर बाबा टायपिंग मध्ये बसणं. आणि तुम्हाला माहिती कोर्टचं कसं आहे, टायपिंग मध्ये बसलं की पोस्ट फिक्स आहे, तुम्हालाही माहिती, बरोबर. आणि टायपिंगला बसायला हे जी जागा आहे ते एवढ्याच आपल्याला थोड्याच घ्यायचे, त्याला एकाच 9 किंवा 10चा रेशो लावला. आता लास्ट टाइम 9.3चा रेशो लावला होता, आता एक आपण ऍव्हरेज 10चा रेशो पकडू, तर ह्याला गुणिले तेवढं केलं जागा, तर एक 8,000 मुलं घ्यायचे, तर 70,000मधून 8,000 यायला मध्ये म्हणजे खूप मुलं घ्यायचे 8,000. आणि जागा किती, तर 70 फॉर्म आलेले, अर्ज आलेले 70,000, त्याच्यातनं 8,000 घ्यायचे म्हणजे खूप मुलं, बल्कनी मुलं घ्यावं लागतील. आणि यामध्ये काही रिझर्वेशन नसतं, म्हणजे असं कमी मार्क दुसऱ्यांना असं नाही, विदाऊट रिझर्वेशन असतं. त्यामुळं डायरेक्ट आपल्याला पहिले 8,000मध्ये यायचंय. मग आपण टायपिंगला बसलो एकदा की तुम्हाला माहिती सगळ्यात मोठं बॅरिगेट टायपिंग आहे, आणि एकदा याच्यात बसलं की ते आपण म्हणजे टायपिंग पास झालं की त्याला पोस्ट फिक्सच आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर आता 830 जागा इथे मुंबईला आणि फॉर्म 70,000 आहेत, तर रेशो कितीचा, 84चा, म्हणजे खूप कमी रेशो. ह्या दोघांच्या कंपॅरिझननी हा रेशो खूप कमी आहे, बरोबर का. सगळ्यात जास्त नागपूर आहे, नागपूर बेंचचा रेशो म्हणजे एकाच किती अर्ज आले, तर सगळ्यात जास्त इथं आले, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि परत मुंबई बेंचला. तर आता कट ऑफ किती असेल, म्हणजे कुठल्या मुलांनी टायपिंग चालू करायला पाहिजे, तर मी वेगवेगळं देतो. तर एक मला वैयक्तिक वाटतं की मुंबई बेंचला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी 55+ वाल्यांनी टायपिंग करायला पाहिजे, आणि 60+ वाल्यांनी तर चालूच केली पाहिजे, मला असं वाटतं, मुंबई बेंचवाल्यांनी, बरोबर की नाही. आता तुम्ही म्हणताल सर एवढा कमी लागतो का, लागल का, की काहीतरी तुम्ही आपलं व्ह्यूज वाढायमुळं हे करताय. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जर 55 लागला तर तिथून पुढे फक्त तुम्हाला 20 ते 25 दिवस भेटतात, तर तुम्ही काय करू शकतात, मग ते किती मोठं रिग्रेट आहे परत तुम्हाला, बरोबर की नाही. चालू केलं तर एक 10-15 दिवस तुम्ही, म्हणजे काय वाईट नाही टायपिंग केलेली, बरोबर की नाही, पण आपलं नुकसान नाही व्हायला पाहिजे, म्हणून 55+ वाल्यांनी चालू करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि 60+ तर रेग्युलर चालूच ठेवा, आणि 70+ तर सुरक्षित आहे, एकदम अति सुरक्षित आहे, फक्त त्यांनी टायपिंगवरच फोकस करायला पाहिजे असं मला वाटतं. परत आला नागपूर बेंच. नागपूर बेंचला किती, एक 60+ ज्याला मार्क आहेत ना त्यांनी चालू करायला हरकत नाही, म्हणतो हरकत नाहीये. आणि याला पण 70+ आहे, त्याने बिंदास्त मारा नागपूरला. आता छत्रपती संभाजीनगर यांनी पण रिस्क न घेता 60+ जेवढे आहेत ना, इथं संभाजीनगरला ह्या बेंचला ज्यांनी फॉर्म फिलअप केलेत ना, ते 60+ ज्याला स्कोर आलाय त्यांनी बिंदास टायपिंगला चालू करा, कारण वेळ खूप कमी असतो, बरोबर का. आयोगाला तुम्हाला सर्वांना माहितीये की आपल्याला 19 कट ऑफ हे कोणाला सांगता आलेला नाही, बरोबर आहे का नाही. सो त्यामुळे तुम्ही पण स्वतः ऑब्झर्वेशन करा, कट ऑफचं एक्झॅक्ट कोणाला सांगता येत नाही. हे जे सांगितलेत आम्ही हे आपल्याला माहित असतात का, नाही, पण हे पाठीमागलं जे अनालिसिस केलेलं असतं त्याच्यानुसार हे तुमच्या समोर मांडलेलं असतं. तुम्हाला आयडिया यावी, एक डिरेक्शन भेटावी, टायपिंग कोणी चालू केली पाहिजे, कॉन्फिडन्स येतो, म्हणून हे आपण सांगितलेलं असतं. सो आता हे किती मुंबईचं
55 ही लागू शकतं, काही सांगता येत नाही. जर 8,000 मुलं 70,000मधून खूप 8,000 म्हणजे खूप जास्त झाले ना, आणि त्याच्यात रिझर्वेशन नाही वरून, बरोबर की नाही. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही बिनधास्त टायपिंग करायला काही प्रॉब्लेम नाही. तिघांनी 60+ ज्याला असेल ना त्यांनी तर फिक्स करून टाका. आणि काही मुलं निगेटिव्हिटी असतात, त्या निगेटिव्हिटी पासून दूर राहा. एक 20 दिवसात तुमचा रिझल्ट लागेल, तोपर्यंत तरी एक 2-3 तास टायपिंग करत चाला, बरोबर. तर आता हे माझ्या पद्धतीने जेवढं मी सांगू शकतो ते अनालिसिस करून सांगितलेलं आहे. तुम्हाला डिरेक्शन भेटली असेल ह्याच मी अपेक्षा धरतो. आणि इथं लेक्चर थांबवतो. काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.